आई थेटपणे तुमची पहिली गुरु होती. हो, हो. तर त्या काळाबद्दल सांगा आणि साधारण कोणत्या वयामध्ये आपण गाऊ शकतो किंवा गावं अशी जाणीव झाली किंवा आईने तशी जाणीव करून दिली? माझ्या घरी अ, जेव्हा आई होती, तर आमच्याकडे दर गुरुवारी गुरु म्हणजे आमच्याकडे जे राघवेंद्र स्वामी जे आहे मंत्रालय, हं. ते आपण दर गुरुवारी आई भजन करायची. म्हणून मी लहान असताना आई मला घेऊन बसायचे पुढे. सगळे कानडी भजन मला आधीपासून होतं आणि मेन मुख्यतः मला जे संस्कार मिळाले ते आईकडनं. आमच्या आईकडे खूप मोठे स्वामीजी होऊन गेले. ते होते तिरुपतीला बालाजी. वरती जे देवस्थान आहे तिकडे त्यावेळी मी हे सांगतो 100 वर्षापूर्वी तिकडे 40 वर्ष तिरुपती बालाजीचं सेवा केलेला जे स्वामीजी होते, तसं ते पुरंदरदास होते संत, तसं ते त्यांचं पण साक्षात व्यंकटेश्वर दर्शन झालं होतं ते स्वामीजींना. ते माझं आईकडचे रिलेशन होते आणि त्यांनी जवळजवळ 60,000 कानडी गाणं लिहिलं आहे. म्हणजे राघवेंद्र स्वामी आणि विष्णू आणि असं सगळे जे देव होते सगळ्यांचं त्यांनी गाणे केलेले. म्हणून आणि ते सांगतात एक स्टोरीमध्ये ते नारद वंश होते स्वामीजी. म्हणून असं ते आलेलं आईला, म्हणून मला पुढे ते आईकडनं जे मिळाले. म्हणून माझे जे गुरु आहे मेन आई आणि बाबा. जास्त आईकडनं मला नंतर ते लहान असताना ते आई मला कुठेही शास्त्रीय संगीत प्रोग्राम असायचे ते घेऊन जायचे. म्हणून मला आईकडनं ते संस्कार मिळाले.